हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर ही सुंदर अशी पत्तागोबी कशी विणायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर पाहू शकता किती सुंदर आहे आणि बनवायला तर खूपच सोपी आहे। अगदी बिगिनर असाल तरीही विणू शकाल। फक्त इथे आपल्याला मुका खांबानेच विणायचं आहे। तर विणायला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करा। सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। आणि जर का तुम्ही माझं रेसिपी चॅनल अजूनही पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, एकदा नक्की चेक करा आणि माझ्या त्याही चॅनलला सपोर्ट करा। त्याच्यावर मी खूप छान छान असे रेसिपी अपलोड करते आणि व्लॉगिंगचे सुद्धा व्हिडिओ मी त्याच्यावर टाकते। चला तर मग आपण व्हिडिओसाठी सुरुवात करूयात। तर इथे मी पत्तागोबी बनवण्यासाठी हिरव्या कलरची लोकर घेतलेली आहे। हवं तर तुम्ही ऐवजी पोपटी कलरची लोकर घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार। एक कात्री आणि इथे मी 10 नंबरचा क्रोशा हुक घेतलेला आहे। चला तर मग आपण पत्तागोबी बनवायला सुरुवात करूयात। तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, एक मॅजिक रिंग विणायची आहे। पहिल्या राऊंडमध्ये मॅजिक रिंग विणल्यानंतर एक साखळी घ्यायची आणि ह्या पहिल्या राऊंडमध्ये आपल्याला 6 खांब विणायचे आहेत। 1 2 3 4 5 आणि 6 राऊंड विणल्यानंतर मॅजिक रिंग ओढून घ्यायची आणि हा जो आपला पहिला सिंगल क्रोशे आहे याच्यामध्ये आपल्याला स्लिप स्टिच करायची आहे। आणि परत एक साखळी घ्यायची आणि जिथे आपण एक स्लिप स्टिच केलं होतं तिथेच आपल्याला 2 खांब घालायचे आहेत, 1 आणि 2। तर दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक खांबावर 2-2 खांब घालायचे आहेत। म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये आपले 6 खांब होते, तर दुसऱ्या राऊंडमध्ये आपले 12 खांब तयार होतील। 1 2 1 2। तर इथे आपले 12 खांब तयार झालेले आहेत। आता परत ह्या पहिल्या खांबावर आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे। पहिल्या खांबावर स्लिप स्टिच केल्यानंतर एक साखळी घ्यायची आणि तिथेच एक खांब घालायचा आहे। तर या तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, एका खांबावर एक खांब, एका खांबावर 2 खांब, परत एका खांबावर एक खांब, एका खांबावर 2 खांब। असंच आपला हा तिसरा राऊंड असणार आहे। तर या राऊंडमध्ये आपले एकूण 18 खांब तयार होतील। तर इथे आपला तिसरा राऊंड कंप्लीट झालेला आहे। परत ह्या पहिल्या खांबावर स्लिप स्टिच करायचं आणि एक साखळी घेऊन आपल्याला तिथेच एक खांब घालायचा आहे। आता या चौथ्या राऊंडमध्ये काय करायचं आहे, एकावर एक, परत दुसऱ्यावर एक आणि ह्या तिसऱ्या खांबावर 2 खांब घालायचे। असंच आपल्याला 6 वेळेस रिपीट करायचं आहे। एकावर एक, दुसऱ्यावर एक आणि तिसऱ्यावर 2, म्हणजे राऊंडच्या शेवटी आपली 24 खांब तयार होतील। तर इथे मी 6 वेळेस रिपीट करून घेते। तर इथे मी चौथा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे। परत ह्या पहिल्या खांबावर स्लिप स्टिच करून हा चौथा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे आपल्याला। एक चेन घ्यायची। आता पाचव्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यावर एक, दुसऱ्यावर एक, तिसऱ्यावर एक आणि चौथ्यावर 2। तर ही स्टेप आपल्याला 6 वेळेस या राऊंडमध्ये रिपीट करायची आहे, म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले 30 खांब तयार होतील आणि चौथ्यावर 2। तर मी हा 5वा राऊंड कंप्लीट करून घेते। तर मी हा 5वा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे। परत इथे स्लिप स्टिच करून आपल्याला हा 5वा राऊंड जॉईंट करून घ्यायचा आहे। परत 6व्या राऊंडसाठी एक साखळी घ्यायची आणि तिथेच आपल्याला एक खांब घालायचा आहे, म्हणजे पहिल्यावर एक, दुसऱ्यावर एक, तिसऱ्यावर एक, चौथ्यावर एक आणि 5व्यावर 2। असंच आपल्याला ह्या 6व्या राऊंडमध्ये 5 वेळेस रिपीट करायचं आहे, म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले 36 खांब तयार होतील। 3 4। तर इथे मी हा राऊंड पूर्ण कंप्लीट करून घेते, म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले 36 खांब तयार होतील। तर इथे मी 6वा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे।
परत आपल्याला ह्या पहिल्या खांबावर स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. आता जर तुम्हाला मीडियम साईजची जर पत्तागोबी बनवायची असेल, मी जेवढी बनवली तेवढी, तर असेच आणखीन आपल्याला 4 तयार करून घ्यायचे आहेत. म्हणजे हे जे मी 6 राऊंड तयार केलेले आहेत, असेच आपल्याला आणखीन 4 वेळेस तयार करून घ्यायचे आहेत. आणि जर तुम्हाला पत्तागोबी जरा मोठी बनवायची असेल तर आणखीन 2-3 राऊंड तुम्ही वाढवू शकता. जसं इथे आपण 5व्या खांबावर 2 खांब घातले होते, याच्यानंतर 6व्या खांबावर 2 खांब घालायचे, नंतर 7व्या खांबावर 2 खांब घालायचे, नंतर 8व्या खांबावर 2 खांब घालायचं, असंच वाढवत न्यायचं आहे. आणि सेम एवढे 5 बनवल्यानंतर माझं आणखीन एक बनवायचं राहिलेलं आहे, ते मी बनवून घेणार आहे. तर हे आपल्याला 6 राऊंडच राहू द्यायचे आहेत. आणि हे जे एक आहे, तर इथे काय करायचं आहे, 7वा राऊंड आपल्याला एक चेन घ्यायची आणि ह्या प्रत्येक खांबावर खांब असं आपल्याला 7वा राऊंड कंप्लीट करायचं आहे. म्हणजे 7व्या राऊंडमध्ये आपले 36 खांबावर 36च खांब येतील. असंच 7वं, 8वं, 9वं आणि 10वं 4 राऊंड आपल्याला कंप्लीट करून घ्यायचे आहेत. तर इथे मी 10व्या राऊंडच्या शेवटी दाखवते. तर इथे मी एकूण 10 राऊंड कंप्लीट करून घेतलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आता आपला 11वा राऊंड सुरू असणार आहे. तर एक साखळी घेतलेली आहे. आता 11व्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या खांबावर एक खांब, दुसऱ्या खांबावर एक खांब, तिसऱ्या खांबावर एक खांब आणि चौथ्या खांबावर एक खांब, आणि हा 5वा आणि 6वा दोनाचा एक करायचा आहे. जसं आपण इथे 6वं राऊंड केलं होतं, पहिल्या 4 खांबावर 4 खांब आणि 5व्या खांबावर 2 खांब घातले होते, तसं आपल्याला हे राऊंड करायचं आहे. पहिल्या 4 खांबावर 4 खांब आणि 5वा आणि 6वा दोनाचा एक करायचा आहे. म्हणजे जसं आपण ह्या 6व्या राऊंडमध्ये 6 खांब वाढवले होते, म्हणजे 30 खांब होते, तर आपण 36 खांब केले होते. तर इथे आपले 36 खांब आहेत, तर आपल्याला 30 खांब करायचे आहेत. तर हेच आपल्याला आणखीन 6 वेळेस रिपीट करायचं आहे. 1 2 3 4 आणि हे 5 आणि 6 दोनाचा एक. तुम्ही डायरेक्ट सुद्धा स्किप करू शकता, पण डायरेक्ट स्किप केल्यावर थोडंसं दिसते. तर मी इथे आणखीन 4 वेळेस रिपीट करून घेते. तर इथे मी 11वा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. तर राऊंडच्या शेवटी आपले 30 खांब तयार झालेले आहेत. तर 12व्या राऊंडसाठी एक साखळी घेतलेली आहे आणि तिथेच एक खांब घातलेला आहे. तर या 12व्या राऊंडमध्ये आपल्याला पहिल्या 3 खांबावर 3 खांब घालायचे आहेत आणि हा 4था आणि 5वा दोनाचा एक करायचा आहे. तर ही स्टेप आपल्याला 6 वेळेस रिपीट करायची आहे. म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले 24 खांब तयार होतील. तर मी हा 12वा राऊंड कंप्लीट करून घेते. तर इथे पहिल्या खांबावर स्लिप स्टिच करून आपल्याला हा 12वा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. आणि 13व्या राऊंडसाठी एक साखळी घेतलेली आहे. 13व्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यावर 1, दुसऱ्यावर 2 आणि तिसरा आणि चौथा दोनाचा एक करायचा आहे. हेच आपल्याला 6 वेळेस रिपीट करायचं आहे. म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले 12 खांब तयार होतील. इथे राऊंडच्या शेवटी आपले 18 खांब तयार होतील. तर मी हा 13वा राऊंड कंप्लीट करून घेते. तर इथे मी 13वा राऊंड कंप्लीट केल्यानंतर याच्यामध्ये स्टफिंग भरून घेतलेली आहे. आता 14वा राऊंड आपल्याला कसा करायचा आहे, एक साखळी घ्यायची, तिथेच एक खांब घालायचा आणि दुसरा आणि तिसरा दोनाचा एक करायचा. असंच आपल्याला 6 वेळेस रिपीट करायचं आहे. म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले एकूण 6 खांब तयार होतील. 12 खांब तयार होतील. तर आता आपला 15वा एकदम लास्टचा राऊंड राहिलेला आहे. तर या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्ट आपल्याला दोनाचा एक करत हे पूर्ण कंप्लीट करून घ्यायचं आहे. म्हणजे जे 12 खांब होते ते आपले 6 खांबच राहतील. आणि लगेचच आपल्याला ह्या 6 खांबाला सुद्धा स्लिप स्टिच करत एकदम जॉईंट करून घ्यायचा आहे.
हवं तर तुम्ही याला व्यवस्थित स्टिच करून सुद्धा घेऊ शकता, पण तेवढी स्टिच करायची बिलकुल गरज पडणार नाही, कारण खालून जे पत्तागोबीला पानं असतात ते पानंसुद्धा असणार आहेत, त्याच्यामुळे हे झाकलं जाईल. एवढं याला आपल्याला एक्स्ट्रा वेळ घालवायची बिलकुल गरज नाही. फक्त 2-3 वेळेस स्लिप स्टिच करायचं आहे आणि एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हा एक्स्ट्राचा धागा कट करून आपल्याला याच्यामध्येच हायर करून घ्यायचा आहे. तर इथे मी सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे आणि हे आपण फुलगोबीचा मधला भाग पण तयार केलेला आहे आणि हे आपण साईडचे भागसुद्धा तयार करून घेतलेले आहेत. तर ही जी सोयीची साईड आहे ही बाहेरच्या साईडने ठेवायची आहे अशा पद्धतीने, आणि इथे आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे. थोडंसं असं आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. तर एक एक आपण पान इथे स्टिच करून घेणार आहोत. एकदम घट्ट, तुम्हाला जसं सोपं पडेल तसं तुम्ही इथे स्टिच करू शकता. हवं तर साधा जो सुई धागा असतो त्याने सुद्धा तुम्ही करू शकता, हिरव्या कलरचा धागा घेऊन. असं आपल्याला थोडंसं पान दुमडायचं आहे अशा पद्धतीने. तर इथे आपल्याला वरच्या साईडला सुद्धा स्टिच करीत यायचं आहे, म्हणजे हे पान दुमडल्या जाईल. असेच बाकीचे सुद्धा पानं इथे आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला हवं असेल तर आणखीन एक पान एक्स्ट्राचं तुम्ही करू शकता. तर इथे मी पूर्ण स्टिच करून घेते आणि नंतर दाखवते. तर हे पाहू शकता, इथे मी शिवून घेतलेली आहे आणि किती सुंदर अशी आपली पत्तागोबी तयार झालेली आहे. तर मग फ्रेंड्स, तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि जर तुम्ही माझं रेसिपी चॅनल अजूनही पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, एकदा नक्की चेक करा आणि माझ्या त्याही चॅनलला सपोर्ट करा. तर लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.